प्रेज लॉर्ड. पुन्हा एक मी देवाच्या नावाला धन्यवाद देत आहो. जे ऐकते पाहते त्या सर्वांचं आम्ही संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आगत स्वागत करत आहोत. दर शुक्रवारी देव आमची भेट करून देतो. देवाच्या वचनातून वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन करतो, अनेकांसाठी प्रार्थना करत आहोत. देव अनुभव देते त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत, महिमा करत आहोत. आज पुन्हा एक आपण देवाच्या वचनातून काही गोष्टी बोध घेणार आहोत. की मलाखी याचा 3रा अध्याय 16 वचनातून आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. की मलाखीद्वारे देव परमेश्वरच्या वचनाद्वारे देव आम्हाला मार्गदर्शन करतो की देवाचं भय बाळगणारे व देवाचं नावाचे चिंतन करणारे जे लोक आहे, जे विश्वासाचे लोक आहे, अशा लोकांची मी एक स्मरणवही तयार करण, अशा लोकांची मी एक नोंदणी तयार करण, एक पुस्तक तयार करण. त्याविषयी देव या मलाखीतून सांगत आहे की विश्वासाचे लोक, देवाची सेवा करणारे लोक आणि अविश्वासाचे लोक यांच्यामध्ये मी भेद करेन. जे धार्मिक आहे व जे दुष्ट आहे त्यामध्ये मी भेद करेन. असं मलाखीमध्ये देवाने अभिवचन दिलं, आश्वासन दिलेलं आम्ही पाहतो. देव आपलं वचन पूर्ण करण्यात नेहमी सावधान असतो. की देवाचं भय बाळगणारे, देवावर विश्वास ठेवणारे, देवाचं नामाचे चिंतन करणारे अशा लोकांची देवाकडे गणना आहे, नोंदणी. हा मोठा भाग आहे. देव आपल्या लोकांची आठवण करतो. देव आपल्या लोकांचं स्मरण करतो. देव आपल्या लोकांना मदत करतो, त्यांची काळजी वाहतो, त्यांचं संरक्षण करतो, त्यांना आश्वस्त करतो. त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहोत की देवाची दया आहे, कृपा आहे. देव मनुष्यावर प्रेम करतो कारण देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला. त्यामुळे देव मनुष्यावर प्रेम करत आले. प्रारंभापासून आतापर्यंत देव प्रेमच करत आहे. आम्हाला किती प्रमाणे की देवाचं प्रेम न बदलणारं प्रेम आहे. देव न बदलणारं, त्याचं वचन न बदलणारं, त्याचं प्रेम हे न बदलणारं आहे. तो आज बी प्रेम करतो की कोणाचा नाश व्हावा त्याची इच्छा नाही, तर सर्वांचं तारण व्हावं, सर्व नाशातून वाचावे, ही देवाची योजना आहे, देवाचा संकल्प आहे. या योजने आपल्या एकुलत्या पुत्राला वधस्तंभाव बलिदान दिलं की पापाचं वेतन मरण. पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही जीवन पाहतो. रोम 7:20 प्रमाणे देवाने एवढं मोठं आपल्या एकुलत्या पुत्राचं बलिदान दिलं यासाठी की आमचं नाश होणे, तर आमचा उद्धार, आमचं सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ही मोठीशी योजना आहे, मोठा संकल्प आहे तुमच्या माझ्यासाठी. खरे देवाचं प्रेम आहे. तो आम्हाला विसरत नाही, तो आमची आठवण करतो. आई तरी आपल्या लहान लेकराला काही सेकंद, काही क्षण विसरू शकते, यशे 49:15 प्रमाणे. मग देव आपल्या लोकांना विसरत नाही ना, तो आठवण करतो. तो हाक मारून मी आज सर्वांना बोलवते. तो हात पसरून सर्वांना आमंत्रण देते की हो कष्टी भाराखजनो, तुम्ही सर्व मजकळ्या, मी तुम्हाला विश्रांती देतो, मी तुम्हाला मुक्ती देतो, मी तुम्हाला शांती देतो, मी तुम्हाला त्यातून बाहेर काढतो. असं आम्ही पाहतो. मग ते 11:28 देव सर्वांना आमंत्रण देत आहे. देव बोलत आहे. देवाचं प्रेम आहे, देवाची कृपा आहे, दया आहे. देव फार महान आहे, देव फार उच्च आहे, देव फार पवित्र, तरी पण तो आपल्या लोकांशी नातेसंबंध जोडणारा देव आहे. म्हणून आम्ही देवाचं गौरव करतो की देवाचं भय बाळगणारे, देवावर विश्वास ठेवणारे लोक, देवाचं चिंतन करणारे लोक, जे खरोखरच मनापासून देवाचं भय बाळगतात, मनापासून देवाची प्रार्थना करतात, बायबल वाचतात, उपवास धरतात, दानधर्म करतात, नियमित चर्चला जातात, देवाचं वचनाचं पालन करतात, हे देवाचं भय बाळगणारे लोक. नीतिसूत्र 1:7 किंवा 9:10 प्रमाणे की देवाचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ होय. परमपवित्र देवाला ओळखणे हेच खरं ज्ञान आहे. देवाचं भय म्हणजे देवाचा आम्ही आदर करतो, सन्मान करतो. आम्ही देवाला ओळखतो की देव महान आहे, त्याचा आम्ही आदर करतो, सन्मान करतो. तो जे सांगतो तेच आम्ही करतो. देवाचं वचन, जे देव आमच्याशी वेळोवेळी बातचीत करतो, पवित्र शास्त्रानुसार, पवित्र आत्म्यानुसार देव आमच्याशी बातचीत करतो, आमच्याशी संवाद करतो, आम्हाला मार्गदर्शन करतो. ते वचन
केवळ ऐकणं नसावं तर वचनाप्रमाणे आचरण करणारे आम्ही लोक असावं असं देव सांगतो. जे वचनाप्रमाणे आचरण करतात त्यांना अनुभव येतो, ते आश्रय जातात, त्यांना मुक्ती प्राप्त होते. म्हणजे नुसतं ऐकतात त्यांची फसवणूक होती. सैतान अशा लोकांची फसवणूक करून टाकतो. असं मी याकोब 1:22 मध्ये पाहतो की वचनाप्रमाणे आचरण करणं असं केवळ ऐकणं असू नका, अशाने तुमची फसवणूक होईल. ही फसवणूक होणे यासाठी आम्हाला देवाची ओळख होणे अधिक अधिक महत्त्वाचा भाग आहे. की देवाचं स्मरण होईल आमची नोंदणी असणे फार महत्त्वाचा भाग आहे. आम्ही वेगवेगळे पंथी लोक आहोत, वेगवेगळ्या चर्चचे लोक आहोत, वेगवेगळे पंथी लोक आहे. कोण रोमन कॅथलिक आहे, कोण बाप्तिस्म आहे, कोण मुक्ती फौज आहे, कोण मेथडिस्ट आहे, कोण CN आहे. वेगवेगळ्या चर्चचे लोक आहे. एक व्यवस्था आहे. प्रत्येकाने आपापल्या चर्चशी निगडीत असावा, चर्चला जावा, चर्चच्या नियमाचं पालन करावं, जे शिक्षण ते आज्ञाधारकता ठेवावी. वेगवेगळे पंथी लोक तरी एकाच देवाची भक्ती करणारे लोक, पिता आहे, पुत्र आहे, पवित्र आत्मा आहे, त्रिव्यक्ती देवाला मानणारे लोक. जे काय आम्ही करतो ते मनापासून करावं देवाची इच्छा आहे. आम्ही चर्चची मेंबरशिप आहोत, चर्चच्या रजिस्टरमध्ये आमची नोंदणी चांगला भाग आहे. पण देवाच्या रजिस्टरमध्ये आमची नोंदणी का नाही ह्याची माहिती असणे फार महत्त्वाची गोष्ट आहे. चर्चच्या रजिस्टरमध्ये आमची नोंदणी चांगलं चांगलं चर्च आहे, पण देवाच्या रजिस्टरमध्ये आमची नोंदणी आहे का नाही हे खात्री करून घेणे फार महत्त्वाचा भाग आहे. कारण देवाकडे एक स्मरणमयी आम्ही पाहतो, आता पाहिलं की त्या स्मरणमयी तो आपल्या लोकांची नोंदणी करतो. जे आपले लोक आहे, की देवावर विश्वास ठेवणारे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे, प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला, माझ्यासाठी पुरला गेला, माझ्यासाठी पुन्हा उठला, आणि तो आज देव आम्हाला आमंत्रण देतो की पश्चाताप करा, आपल्या पापाची क्षमा व्हावी म्हणून देवाचा धावा करा. आज देव आम्हाला बोलवते. ते देवावर विश्वास ठेवणारे लोक आणि देवाच्या वचनाचा स्वीकार करणारे लोक आहे, अशा लोकांसमोर देवाकडे स्मरण होईल, नोंदणी. तो आपल्या लोकांची नोंदणी करतो. मग आमची नोंदणी आहे की नाही याची खात्री संपत्ती तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. कलसीकरा 2:2 प्रमाणे की खात्री संपत्ती प्राप्त व्हावी पावलाची इच्छा होती. देवाविषयी ज्ञान आहे, देवाविषयी आस्था आहे, पण खात्री करून घ्या. या जे आम्ही प्रार्थना करतो, जे उपवास करतो, दानधर्म करतो, देवाची सेवा करतो, जे काय देवामध्ये करतो ते सर्व गोष्टी देवाला मान्य आहे का, पसंत आहे का, देव सर्व गोष्टीची आठवण करतो का, देव सर्व गोष्टी स्मरण करतो का, देवाला हे मान्य आहे का, हे फार महत्त्वाचा भाग आहे. आणि याची खात्री होणे फार महत्त्वाचा भाग आहे. सरकारचे सरकारला, देवाचे देवाला. आम्हाला सरकार, आम्ही भारताचे नागरिक आहोत याचं प्रूफ आहे आमच्याकडे आहे की आमचा जन्माचा दाखला आहे, आमच्याकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, राशन कार्ड आहे, अनेक वेगळ्या माध्यमातून आमच्याकडे खात्री आहे की आम्ही भारताचे नागरिक आहोत. आम्हाला अधिकार आहे, भारतात राहण्याचा, सर्व गोष्टी स्वीकारण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. नोंदणी आमची रजिस्टरमध्ये, गणनामध्ये नोंदणी आमची. भारत सरकार वेळोवेळी आम्हाला आठवण करून देतो आणि वेळोवेळी तो आमची संपर्क करतो, कारण आमची नोंदणी, आम्ही भारताचे नागरिक आहोत. आणि त्यामुळे आम्ही पाहतो की देवाच्याकडे बी आमची नोंदणी असणे फार महत्त्वाचा भाग आहे. जसं भारत सरकारचे काय अटी त्यामध्ये आमची पूर्तता होती आणि त्यावेळेस आम्ही नागरिक होतो. त्यामुळे देवाकडे बी काही गोष्टीची अटी आहे की त्यामुळे आमचं जुनी पुस्तकात नोंदणी होती. ही नोंद फार महत्त्वाची गोष्ट. जसं आम्ही बायबलमध्ये पाहतो, प्रेषितांचं कृत्याचं 10व्या अध्यायामध्ये पाहतो, हे एक मनुष्य आहे, धनवान मनुष्य आहे, श्रीमंत मनुष्य आहे, त्याकडे नोकर चाकर सर्व गोष्टी आहे, तरी पण तो देवाचं भय बाळगतो. बायबल सांगतो तो देवाचं भय बाळगतो, नित्य नियमाने देवाची प्रार्थना करतो, दानधर्म करतो, नित्य नियमाने तो देवाबरोबर राहण्याला त्याला आवडतं, तो देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो.
एक धनवान मनुष्य, त्या काळचा किती श्रीमंत मनुष्य, पण तो देवाचं भय बाळगतो, देवाची इच्छेने चालतो आणि जे आहे ते ऐकून त्यातून तो दानधर्म करतो, लोकांना मदत करतो. एके दिवशी देवाचा देवदूत त्याशी संभाषण करतो. देवाचा निरोप घेऊन येतो त्याला. तो प्रार्थना करत असताना तिसऱ्या समय देवाचा देवदूत त्याशी संपर्क करतो आणि तो त्याला सांगतो की कर्नेल्या, तू जी प्रार्थना करतो, तू जे दानधर्म करतो, हे सर्व गोष्टीची देव स्मरण करतो, हे सर्व गोष्टीची देव आठवण करतो, हे सर्व गोष्टी देवाला मान्य आहे. किती मोठाची गोष्ट, हे देवाला पसंत आहे, देवाकडची नोंद आहे. हे मोठी खात्री संपत्ती पहा. सरकारला देवाच्या देवापासून आम्हाला प्राप्त झालं पाहिजे, माणसापासून नाही. येशू ख्रिस्त मला माणसापासून मला साक्ष नको, देवाची साक्ष आहे माझ्याकडं की मी देवाचा पुत्र आहे. खरी साक्ष आहे, हे सत्य आहे, कारण देव सत्य आहे आणि तो सत्यच बोलतो. आणि खात्री देवापासून आम्हाला होती. ही नोंदणी आमची फार महत्वाचा भाग आहे. करण्याला माणसाची नोंदणी देवाचे लोक आहे, जे अब्राहम आहे, इसाक, याकूब, पूर्वी सर्व लोक आहे. मोशेच्या काळात आम्ही पाहतो, ज्यावेळेस मोशेच्या काळात आम्ही पाहतो की मोशे सर्व लोकांना घेऊन दास्यगृहातून, मिस्र देशातून दास्यगृहातून सोडून तो दुधामाच्या प्रदेशात घेऊन चालत असताना रानामध्ये त्यांच्याकडून पातक झाल्यामुळे देव त्यांच्यावर नाराज झाला आणि त्यावेळेस देव त्यांच्यावर चालण्यास तयार नव्हता. देव मला ह्यांनी महापातक केलं. त्यावेळेस मोशेने देवाला प्रार्थना केली. निर्गम 32 मी पाहतो, देवा या लोकांना क्षमा कर, जाऊ दे, यांना समजून घे, यांना क्षमा कर, तू आमच्यावरच कर, यांना मारू नको. जर तू यांना क्षमा करत नाही तर देवा, जे तुझ्याकडं पुस्तक आहे, बघा तो काय म्हणतो मोशे, जे तुझ्याकडं पुस्तक आहे नोंदणी, त्या पुस्तकाच्या मधून माझं नाव कट करून टाक, काढून टाक. त्या काळात पुस्तक बघा, जुनी पुस्तक, आपल्या लोकांचं पुस्तक, नोंदणीचं पुस्तक, त्या पुस्तकातून माझं नाव काढून टाकतो बोलतो. देवाला ज्या कोणी माझ्या विरुद्ध पाप केलं त्यांचं नाव मी पुस्तकातून काढून टाकेल. कोणाचं मी नाही काढू. कारण देव सत्य आहे, देव न्यायी आहे, तो यथार्थ निर्णय घेतो. जो फाटा मला फळ देत नाही मी त्याला काढून टाकतो, जो योग्य नाही त्याला देव काढून टाकतो. तसं तो म्हणला की ज्या कोणी माझ्या विरुद्ध पाप केलं त्याला मी या पुस्तकातून काढून टाकेल. जे देवाकडे पुस्तक आहे, त्यात नोंदणी आपल्या लोकांची, देवावर विश्वास ठेवणारी, देवाच्या नावाचे चिंतन करणारी, देवाची इच्छेप्रमाणे चालणारी लोकांची, ज्याने प्रभू येशू ख्रिस्त नावाने बाप्तिस्म घेतला अशा लोकांची देवाकडे नोंदणी, जे येशूच्या रक्तामध्ये त्यांच्या पापाचं प्रायश्चित झालं, क्षमा झाली, त्यांचं तारण झालं, अशा लोकांची देवाकडे नोंदणी. फार मोठी गोष्ट आहे. हे नोंदणीसाठी काय अट आहे की आम्हाला पश्चाताप केला पाहिजे, देवाकडे गेलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, दहा केला पाहिजे, देवाकडून आमच्या चुकाची क्षमा मागितली पाहिजे. त्यावेळेस देव आम्हाला क्षमा करतो, त्या जुनी पुस्तकात आमची नोंद करतो. बायबल का सांगतो, आम्ही प्रेषित 2:46 पाहतो की तारण प्राप्त झालेल्या लोकांची देवानी मंडळीत भर केली. जे तारण प्राप्त झाले लोक आहे, जे देवावर विश्वास लोक आहे, त्यांनी पश्चाताप केला, पापाची क्षमा, असे लोक त्यांचं देवाने तारण केलं, त्यांना क्षमा केली, त्या लोकांना त्यांनी मंडळीत सामील केलं. विश्वासणारा एक गट, विश्वासा लोकांमध्ये त्याची गणना केली. हेच मी पाहतो. विश्वासाचा त्यांनी एक गट केला आणि त्याची एक स्मरण होई त्यांनी तयार केली, त्यात त्यांची नोंद केली. ते विश्वासणारे, जे चिंतन करणारे, जे सत्याने चालणारे प्रामाणिक लोक, अशा लोकांसमोर देवाने नोंदणी केली. पहा, तारण प्राप्त झालेल्या लोकांची त्यांनी मंडळीत भर केली, देवाच्या राज्यात त्यांची नोंदणी केली. आजपासून ते लोक देवाचे पुत्र, देवाचे कन्या आले. बायबल सांगते की रोम 8:14 की तुम्हाला आबाबा म्हणण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. आजपासून तुम्ही देवाचे पुत्र, कन्या, देवाचे वारिस आहात. आणि देवाने साक्ष दिली की तुम्ही आता माझे आहात.
मी तुमचा देव, तुम्ही माझे पुत्र कन्यात वारीस आहात. स्वर्गीय जीवनी पुस्तकात तुमची नोंद केली. तुम्ही स्वर्गाचे वारीस आहात. भारताचे वारीस, स्वर्गाचे वारीस, नागरिक, स्वर्गाचे नागरिक, युगानुग देवावर राहणारे लोक, ज्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त झालं ते लोक, त्यांची नोंद आहे देवावर. तो अधिकार आम्हाला प्राप्त होतो. आणि ही सर्वात मोठी गोष्ट आहे. स्मरणमय आमची नोंद झाली पाहिजे. वेळोवेळी येशूने सूचना बी दिली लोक, आनंद करा, उत्साह करा. खरा आनंद कसा ते येशू म्हणाला, भूते तुम्हा स्वश होता त्याचा आनंद करू नका, शिष्यानं बोलला. देवाने तुमची नावं जीवनी पुस्तकात दिली याचा तुम्ही आनंद करा. की देवाने आपल्या जीवनी पुस्तकात तुमची नोंद केली. तुम्ही माझे लोक आहात, तुम्ही इस्रायल आहात, तुम्ही माझे पुत्र कन्या वारीस आहात. देवाच्या रेशमध्ये तुमची नोंद आहे. येशू तेच म्हणाले लोक 10:20 प्रमाणे की देवाने तुमचं पुस्तकात नोंद केली, याचा आनंद करा, याचा उत्साह करा की देवाने तुमचं तारण केलं. एक तारणाचा आनंद. देवाने तुमचा स्वीकार केला, देवाने तुम्हाला पापाची क्षमा केली, तुमचं तारण केलं, देवाने तुमचा स्वीकार केला. आजपासून तुम्ही देवाचे वारीस आहात. आजपासून तुम्हाला अधिकार प्राप्त होतो. तुमची नोंद देवाकडे, की आता तुम्ही देवाचे आहात. किती मोठी गोष्ट आहे. ह्या नोंदीला फार महत्व आहे आणि जी खात्री होणे फार महत्वाची गोष्ट. मी माझं कुटुंब, मी चर्च मेंबर आहोत, चांगले चर्च मेंबर आहोत, चर्च रजिस्टरमध्ये नाव आहे, चर्चचं काम करणारे लोक आहे, आमची सेवा करणारे लोक आहे, चर्चच्या वेळेस सर्व गोष्टीची सहभागिता आहे. तरी पण देवाची आमची ओळख नव्हती. तरी पण आमच्या देवाच्या रजिस्टरमध्ये नोंद नव्हती. चर्चला जाणे, वचन ऐकणे, प्रार्थना करणे, गाणे गाणे, दान देणे, फक्त आम्ही वचन ऐकणार होतो, त्यामुळे आमची फसवणूक झाली. तेच दुःख, तेच कष्ट, ते त्रास, तेच आजार, तेच बंधन, तेच व्यसन, ते दारिद्र्य, अशा गोष्टीत आम्ही गुंतून गेलो. पण आम्ही प्रार्थना करतो, आम्ही चर्चला जातो, आम्ही सर्व गोष्टी करतो, तरी पण देव आम्हाला ओळखत नाही. देवाकडे आमची नोंदच नाही. त्यामुळे आमच्या प्रार्थना, आमच्या गोष्टीचे देव स्मरण करत नाही. देवाच्या वचनात आम्ही देवाचा धावा केला, देवाकडे प्रार्थना केली, देवा का आमची अशी परिस्थिती, काय परिस्थिती आम्ही सापडू नये, काय परिस्थितीतून आम्ही बाहेर येत नाही. त्यावेळेस विष्णू दिले की तुमच्यामुळे, तुमच्या चुकामुळे तुमची अशी परिस्थिती, त्यामुळे मी तुम्हाला ओळखत नाही, तुमचं स्मरण करत नाही. आम्ही आमच्यामध्ये विपत्ती, आपत्ती, आमच्या चुकामुळे. तेच वचन आम्हाला दाखवत. चर्च रजिस्टरमध्ये आमची नोंद, पण देवाकडे आमची नोंद नाही. त्यामुळे तारण नाही, जीवन नाही, शांती नाही, आनंद नाही, सार्वकालिक जीवनच नाही, काहीच नाही. एक नामधारी ख्रिस्ती, एक समाधान आहे. आम्ही चर्च मेंबर आहोत, काय उपयोग नाही. असावा चर्चच्या माध्यमातून जे शिक्षण, त्याचा स्वीकार करणे, ते मान्य करून त्याप्रमाणे आचरण करणे फार महत्त्वाचा भाग आहे. ते चर्चच्या मध्ये आमचं तारण आहे, जीवन आहे, पवित्र आत्मा आहे, अनेक गोष्टीचं शिक्षण फार महत्त्वाचा भाग आहे. या शिक्षणाला फार महत्त्व आहे. जिथे हे शिक्षण नाही तिथं उपयोग काय? तारणापासून लोक लांब आहे. स्विगी संपली, हंगाम वाटला, अजून तारण झालंच नाही. असं इरम्या 8:20 मध्ये इरम्या विलाप करतो. त्यामुळे ओशेमध्ये पाहतो 4:6 मध्ये की अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश झाला. जर माझ्या लोकांना माहिती असतं तर देवा माझे लोक वाचले असते, प्राप्त केलं असते. हेच फार महत्वाचा भाग आहे. ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी देवाचं शिक्षण आहे, ते पवित्र आत्म्याचं वास्य आहे, त्या ठिकाणी तारण आहे, त्या ठिकाणी जीवन आहे, त्या शांती. तिथं पहिल्यासारखे लोक राहत नाही, बदल आहे.
तिथे नोंदणी होती स्वर्गात, जुनी पुस्तकात. देव आठवण करतो आपलं. विश्वासाला एक अट. ज्यावेळेस आम्ही देवाकडे धावा केला, पश्चाताप केला, देवाकडे क्षमा मागितली, आणि त्यावेळेस त्यांनी आमच्या कुटुंबाचं तारण केलं. त्यांनी आमच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी सर्व जुन्या गोष्टीतून काढून नवीन गोष्टी आमच्या जीवनात आणल्या. तारण आणलं, शांती आणली, आनंद आणला, आशीर्वाद आणले, सर्व गोष्टी आणल्या. त्यांनी सर्व आशीर्वाद करून टाकलं. त्यांनी सर्व बदलून टाकलं. तुम्हाला मी तुमचं नाव माझी जीवनी पुस्तकात लिहितो. तुम्ही आजपासून माझे आहात. तुम्ही हाक मारा, मी तुम्हाला उत्तर देईन. ही खात्री त्यांनी देवाने दिली. देवाचा आत्मा मला खात्री देतो रोम 8:16 प्रमाणे, तुम्ही माझे लोक आहात. भारत सरकार आम्हाला खात्री देतं. सो देवाचा आत्मा बी आम्हाला खात्री देतो की तो आत्मा आत्म्याची साक्ष देतो की तुम्ही देवाचे वारिस मुले आहात. देवाचा आत्मा मला खात्री देतो की आम्ही देवाचे मुले आहोत. देवाच्या नोंदणीमध्ये तुमचे नाव आहे. त्यामुळे आमच्या जीवनात बदल झाला, परिवर्तन झालं, देवच भेटला. त्यामुळे सत्यजीवन मंडळी तयार झाली. मंडळीच्या मधून काय झालं, आम्ही वाचलो, देवाला अनेकांना वाचवा, स्वार्थ सांगा, साक्ष सांगा, लोकांना सत्य समजावून सांगा. घराघरातून लोकांची स्वार्थ, कारण ते स्वार्थ कार्य चालू झालं, लोक वाचत गेले. सत्यजीवन मंडळी देवाने तयार केली. त्या मंडळीच्या मध्ये त्यांनी 1000 वर कुटुंब वाचवले. एक विश्वासाला एक गट तयार केला त्यांनी. तारण प्राप्त झालेल्या लोकांची त्यांनी मंडळी तयार केली. जे तारण प्राप्त झाले त्यांच्यासाठी वेगळं शिक्षण देऊन त्यांना आम्ही तयार करत आहोत. वेगळ्या माध्यमातून मंडळीद्वारे लोकांना देवाकडे घेऊन चाललो आहे. देवाचा मार्ग, देवाचा मार्ग आम्ही करत आहोत. त्यासाठी प्रार्थना करतो. देव वाचवत आहे, देवाकडे नोंदणी होते. हेच सत्य, फार महत्वाची गोष्ट. याची खात्री करून घ्या. खात्रीची संपत्ती प्राप्त करा. ईश्वर ह्यातच आनंद की तुमचं नाव देवाकडे ते शेवट पण टिकून ठेवा. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईल, बायबल सांगतो प्रगटी 20:15 प्रमाणे, आता तारणाचा समय, एक अनुकूल समय, एक तारणाचा समय, 2 कोरिंथी 6:2 प्रमाणे की आता तारणाचा समय, देव कृपा करतो, दया करतो, लोकांना क्षमा करतो, तारण देतो. हा एक तारणाचा समय आहे. देवाला भेटण्याचा समय. हा समय निघून गेला तर पुन्हा येशू ख्रिस्त मला मी येईन, आणि तो न्यायाचाच प्रसंग असा. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून येईन, देवदूतांच्या संगती येईन, आज्ञाध्वनी, तुतारीचा नाद, असं स्वर्गातून देवदूताचा सहित प्रभू येशू ख्रिस्त येईन. जे देवामध्ये प्रथम मरण पावले त्यांना उठवलतो, त्यांना तो घेऊन येईन स्वर्गात. मग तो आपली भेट घेईन. जे पृथ्वीवर जीवन त्यांची भेट घेईन, आणि त्यावेळेस तो पुस्तक उघडून पाहिल. ते पुस्तक देवदूताकडे असेल, त्यावेळेस पुस्तकातून नोंदणी होईल. ज्या कोणाची या पुस्तकामध्ये नोंद येते, देव त्यांना सांगेल यांना घेऊन चला. ज्यांची जीवनी पुस्तकात नोंद आहे अशा लोकांना माझ्याबरोबर घेऊन चला. ज्यांची नोंद नाही त्यांना वेगळं करा, भेद करा. जे मेंढरे ते घ्या, ते शेरडे ते बाजूला करा. मेंढरे म्हणजे देवाची लोक, विश्वासणारे लोक. शेरडे म्हणजे की देवावर अविश्वासणारे लोक. याच्यामध्ये देव मला भेद करा. जे जीवनी पुस्तकात नोंद आहे ते पुस्तक उघडण्यात आलं, आणि त्या पुस्तकात ज्यांची नोंदणी त्यांना येशू ख्रिस्त घेऊन गेला. ज्यांची नोंदणी नाही त्यांचा त्यांनी न्याय केला, करेल. बा किती महत्व आहे त्याला, नोंदणीला किती महत्व आहे. हा चांगला समय, चांगला प्रसंग आहे. हा प्रसंग आम्ही जिवंत आहोत, आम्ही ऐकत आहोत, पाहतो, आम्ही जिवंत आहोत. ही संधी आम्हाला देवाने दिली. मृत्यूनंतर ही संधी भेटत नाही. तर आताच आम्हाला संधी. देव कृपा करतो, दया करतो. चर्च रजिस्टर नोंदणी, देवाकडे नोंदणी खात्री करून घ्या. आणि खात्री देवापासून झाली पाहिजे, माणसापासून नाही, देवापासून झाली पाहिजे. लक्षात ठेवा, आणि ती करून घ्या. चांगला समय आहे.
देव दया करतो, कृपा करतो, आमची भेट घेऊ इच्छितो. पहा मी दारात उभा आहे, ठोकी दे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, आज मी तुमच्याकडे येईल. देव आमच्याकडे येऊ इच्छितो. देवाला बोलवा. देवाचा धावा करा. जे चुकाल ते पश्चाताप करा. देवाला क्षमा मागा. देव क्षमा करण्यास तयार आहे. देव आमचा स्वीकार करतो. एक चांगलंसं जीवन देतो आम्हाला. त्यात शांती, त्यात आनंदाचा, त्यात मरण नाही. जो शेवट पण आम्हाला बरोबर राहतो. युगाचं सण तर मी तुझ्याबरोबर राहील. म्हणजे देव आम्हाला घेऊन जातो. जगणे ख्रिस्त होतं, मरणे ख्रिस्तात लाभ होतं. देव आम्हाला सोडत नाही. जरी आम्हाला मरण आलं तरी पण देव आम्हाला सोडत नाही. तो मरणातून फार जीवनात घेऊन जातो. त्याच्याकडे घेऊन जातो. ज्यांची नोंद येते, ही नोंद आताच होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी मला काही पाहिलं की ज्यांची स्मरण नोंद आहे त्यांचा मी भेद करण, त्यांना वेगळं करण. तेच प्रगती 20-15 की त्यांना तो घेऊन जाईल. हेच फार महत्त्वाची गोष्ट. संधीचा सदुपयोग करा. देव दया करतो, प्रेम करतो. त्याने एकुलत्या एक पुत्र बलिदान दिलेलं आहे. या देवाचं अलौकिक प्रेम, हे प्रेम पृथ्वीवर तुम्हाला माझ्यावर कोणीच करू शकत नाही. चांगल्या माणसासाठी मारणारा वेगळा, पण देव पापी लोकांसाठी मरण पावून पापी लोकांसाठी त्यांनी देवाकडे मध्यस्थी केली की आपल्याला क्षमा कर, यांना संधी दे. हीच मोठी कृपा आहे. या कृपेचा आदर करा, सन्मान करा, स्वीकारा. सर्व काही चांगलंच होईल. आमच्याकडे प्रश्न आहे, आमच्याकडे समस्या आहे, अडचणी, आजार आहे, बंधने, जे काय व्यसने, जे काय देवाकडे जाऊन सांगा. देवाशी बोला, त्याला धावा करा, त्याला हाक मारा. तो तुमचं ऐकेल. कारण तो प्रेम करतो आणि तो आम्हाला क्षमा करेल. आणि तो आम्हाला जवळ करून आमचा स्वीकार करेन, आम्हाला आशीर्वाद करेन. जुनं ते होऊन गेलं. रोम 2 Corinthians 5:17 प्रमाणे जुनं ते होऊन गेलं, पहा नवीन मी सर्व करतो. नव्या नव्या गोष्टी. लक्षात ठेवा, आम्ही देवाचे राजपुत्र होतो. आम्ही ते देवाचे लोक होतो. देव संपन्न आहे. देवाच्या घरात अन्नाची ते सर्व गोष्टी आम्हाला तो देतो. यासाठी काय अट आहे की आमचं तारण झालं पाहिजे. हे लक्षात ठेवा. या अध्यायातून आम्ही या गोष्टी पाहिल्यास या गोष्टीचं मनन करा. दर शुक्रवारी आम्ही तुमची भेट घेतो, देवाच्या वाचन मार्गदर्शन करतो. खात्री संपत्ती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. त्या जे काय आम्ही प्रार्थना करतो, उपवास करतो, दानधर्म करतो, जे करतो देव पसंत करतो की देवाला मान्य करणे, देवाकडं आठवण ऐकण्याची खात्री करून घ्या. देवाच्या वहीत नोंद ऐकणे खात्री करा. स्तोत्र 139 पाहतो, 16 वचन पाहतो की दावीद म्हणतो की मातेच्या गर्भाशयात असताना पण देवाने माझी नोंद केली, त्याची वहीत नोंद करून ठेवलेली. जे मी देवाकडे प्रार्थना करतो, जे काय देव सर्व गोष्टी नोंद करतो, दावीद म्हणतो. स्तोत्र 56 बी आमच्या बी सर्व गोष्टी नोंद झाली पाहिजे की आम्ही हाक मारून देव आम्हाला मदत करून, सहाय्य करून, सुरक्षित ठेवेल. यासाठी खात्री फार महत्त्वाची गोष्ट. हा समय चांगला, अनुकूल समयाचा फायदा घ्या. देवाकडे म्हणजे देव तुमच्याकडे येईल. अजून काही गोष्टीची तुम्हाला माहितीसाठी दर शुक्रवारी मी तुम्हाला भेटतोच. पुणे भागात, येरळा भागात गोल्फ क्लब चौक या ठिकाणी 27 जून मंडळीच्या माध्यमातून देव काम करत आहे. 33 वर्ष कार्य करत आहे. संजय ठाकूर मिनिस्ट्री सोशल मीडियाद्वारे बी काम करत आहे. ते वेगळ्या माध्यमातून काम करत आहे. अनेक गावातून, शहरातून देव सभेद्वारे बी काम करते. नगर भागात, दौंड भागात, मुंबई भागात देवाची सभेद्वारे बी कार्य चालू आहे. लक्षात ठेवा, या वेगळ्या माध्यमातून देव मंडळीतून काम करत आहे. उद्देश हा की लोकांचं तारण झालं पाहिजे, जीवनी पुस्तकात त्यांची नोंद झाली पाहिजे. यामधून मंडळीतून काम चालू आहे. तरी नवीन लोकांसाठी आम्ही आमंत्रण देतो की दर मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 पुणे भागात, येरवडा भागात गोल्फ क्लब चौक या ठिकाणी 27 जून मंडळी चर्चच्या माध्यमातून के फेलोशिपच्या माध्यमातून काम चालू आहे. तर अवश्य भेट द्या. जे ऐकते पाहते आम्ही सर्वांचं स्वागत करत आहोत.
भेट द्या, अनुभव घ्या, मग सामील व्हा. आम्ही देवाच्या वतीने सर्वांनाच आमंत्रण देत आहोत. काय प्रश्न आहे, काय समस्या आहे, काय अडचणी, अजून काही गोष्टी माहिती यासाठी स्क्रीनवर नंबर आहे. या नंबरद्वारे तुम्ही आमची संपर्क करा. जे काय तुमचे प्रश्न समस्या आहे ते सांगा, आम्ही त्याची प्रार्थना करू. देव तुम्हाला अनुभव देईन. देवाचा गौरव होऊ द्या. ठीक आहे, आपण सर्वांसाठी प्रार्थना करूया 2 मिनिटं. स्तुतिपात्र सन्मान असो की आमच्या प्रेमळ कर्णधापा, धन्यवाद, मान, सन्मान, गौरव पुन्हा करून मी तुझ्या चरणी आलो परमेश्वर. तुझी दया, तुझी कृपा, तुझे प्रीती स्वामी, तुझे आभार मानतो परमेश्वर. कोणाचा नाश हो तुझी इच्छा नाही, तर सर्वांचं तारण हो तुझी योजना आहे, संकल्प आहे परमेश्वर. एवढी मोठी तुझी तारणाची योजना आहे, संकल्प, याकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर आमचा निभाव कसा लागेल परमेश्वर. तो आधी परमेश्वर सर्व लोकांना तो आमंत्रण दे की अहो कष्टी भाराकांजन तुम्ही सर्व मज करा, मी तुम्हाला विश्वास देतो, मी तुम्हाला मुक्ती येतो, मी तुमची सुटका करतो परमेश्वर. हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. मग परमेश्वर पुन्हा कर परमेश्वर, या वचनातून ते आज मार्गदर्शन केलं परमेश्वर. जे ऐकते पा त्यांना प्रत्येकाला जाणीव करून दे, प्रत्येकाला आठवण करून दे की तू प्रत्येकाला बोलवते परमेश्वर. प्रत्येका जीवनासंबंधी प्रत्येकाने खात्री संपत्ती प्राप्त करावी की आम्ही जे काय आज करतो, प्रार्थना करतो, उपवास करतो, दानधर्म करतो, जे काय करतो, देव ऐकतो की नाही, देव पसंत करतो की नाही, देवाला मान्य आहे की नाही, या सर्व गोष्टीची खात्री संपत्ती यांना प्राप्तीसाठी त्यांना तू जागृत कर परमेश्वर. यांची भेट घे परमेश्वर. या शिक्षणाद्वारे परमेश्वर प्रत्येकाला डोळे उघडून प्रत्येकाला जाणीव करून दे की जावं तर देवाकडे जावं, सांगावं तर देवाला सांगावं, असं त्यांना मदत कर, त्यांना सहाय्य कर परमेश्वर. कारण अखिल पृथ्वी तू सारखा देव नाही, तू सारखा प्रभू ना, तूच लोकांना या सर्व गोष्टीतून वाचू शकतो परमेश्वर. कारण तूच आम्हाला प्रेम करतो आणि तूच लोकांचा या सर्व बंधातून, व्याधीतून मुक्त करणार तूच दे परमेश्वर. जे दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, बंधनात आहे, आजारात आहे, अनेक जखडल्यांना प्रवेशनात मुक्त कर परमेश्वर. प्रत्येकाला तुझं वचन समजा असं तू करून सैतानचे जे बंधन आहे, अंधत्व आहे, प्रवेशाच्या नावाचं प्रत्येकाला तू दृष्टी दे की तुझं वचन प्रत्येकाला समजू दे परमेश्वर. प्रत्येक आत्मा तुझकडे गुडघे टिकून तुला हाक मार असं तू कर परमेश्वर. प्रत्येकाला वाचव परमेश्वर. तुझं गौरव दे परमेश्वर. तुझं नावाचं महिमा दे परमेश्वर. या वचनातून तू प्रत्येकाला जाणीव करून दे, आठवण करून दे, प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य करून प्रत्येकाला वाचव परमेश्वर. प्रत्येकाबरोबर तुझी कृपा ठेव. जे काम करते त्यांच्या कामात त्यांना बरकत दे. मुलांचे शिक्षण परीक्षा काळात त्यांना परीक्षेच्या काळात त्यांना बुद्धी दे, ज्ञान दे. शैक्षणिक आयुष्य शिक्षणाऱ्या मुलांची उन्नती करून येशू किती चांगला याचा अनुभव दे, तुझी ओळख दे. सर्व तुझ्या हातात ठेव, सर्व तुझ्या गौरवासाठी हो. प्रवेश नावानं मागतो म्हणतो आहे, आमीन. आमीन. प्रेज लॉर्ड.